नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या अनेक संस्था देशभरात कार्यरत आहेत. त्यापैकी भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था असून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीवर आधारित विविध उपक्रम राबवत आहे. आजच्या विशेष भागात आपण भारत विकास परिषदेचा इतिहास, उद्दिष्टे, संघटनात्मक रचना, सेवा प्रकल्प, संस्कार प्रकल्प, संस्कार उपक्रम, पर्यावरणविषयक कार्य आणि भविष्यातील योजनांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत 4 मान्यवर उपस्थित आहेत. पहिले CA किशोरजी गुजर, जे भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय लेखापरीक्षक म्हणजेच नॅशनल ऑडिटर जनरल आहेत. दुसरे आहेत डॉक्टर रामचंद्र आपटे, हे पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सध्या सेवा प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी आहे. तिसरे आहेत दर्शनजी दुगड, जे भारत विकास परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आहेत. आणि चौथे आहेत श्री विजय प्रभुदेसाई, जे पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव आहेत. पहिल्यांदा आपण प्रश्न किशोरजींपासून सुरुवात करूयात. सर्वप्रथम, भारत विकास परिषद ही संस्था नेमकी काय आहे? भारत विकास परिषद ही संघ परिवारातली एक संस्था आहे, जी सामाजिक, सांस्कृतिक एक स्वयंसेवी संस्था आहे. आणि भारत विकास परिषदेचं हेड ऑफिस दिल्लीला आहे. त्याची स्थापना 12 जानेवारी 1963 या दिवशी झाली. तो दिवस का, तर ते जन्मशताब्दी वर्ष होतं, म्हणजे आहे आपल्या स्वामी विवेकानंदजींचं. तर त्या मुहूर्तावर त्याची स्थापना झाली. आणि स्थापना होण्याच्या मागे थोडासा असा उद्देश होता की त्याच्या अगोदर जे 1962चं चीन युद्ध झालं, तर त्या चीन युद्धामध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता होती आणि बरेच सैनिक होते, जखमी झाले होते, जायबंदी झाले होते. त्यांना हातपाय बसवणे हे सगळं सरकारतर्फे शक्य नव्हतं. म्हणून त्यांना काहीतरी मदत करावी या तात्कालिक उद्देशानुसार ती संस्था चालू झाली. त्याला आत्ताच 63 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर हा एक संयोग आहे. दीर्घकाळ कुठली संस्था चालू राहणं हे खूप अवघड काम असतं आणि तितकेच ते संस्थेची विश्वासार्हता आणि हे खूप त्याच्यातून किती वर्ष झाली याच्यावर अवलंबून असतं. बरोबर आहे. फार सुंदर. तर भारत विकास परिषदेची राष्ट्रीय याच्यापासून स्थानिक पातळीपर्यंतची एकूण रचना कशी आहे संघटनात्मक, आणि कशा पद्धतीने ते काम चालतं? भारत विकास परिषद ही सोसायटी आहे. ती सोसायटीचं रजिस्ट्रेशन ॲक्ट प्रमाणे ती स्थापन झालेली आहे. आणि मी त्याची डेट सांगितली. तर त्याचं मुख्य ऑफिस आहे नवी दिल्ली इथं. डॉक्टर सूरज प्रकाश यांनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन केली आहे. आणि या संस्थेचं हेड ऑफिस दिल्ली आणि त्याची रिजन असतात, म्हणजे क्षेत्रानुसार रचना आहे. 10 क्षेत्र आहेत पूर्ण भारतामध्ये. तर त्या 10 क्षेत्रामध्ये एकूण 80 प्रांत याप्रमाणे ती विभागणी झालेली आहे. 80 प्रांतामध्ये एकूण 1500 शाखा आहेत. आणि शाखेमधून ते काम चालतं. सगळं जे सेवाभावी संस्थांचं जे मूळ काम आहे हे सगळं शाखेमार्फत होतं. आणि शाखांची रचना अशी आहे की त्याच्यात मिनिमम 40 मेंबर्स असतात. आणि ती मेंबरशिप ड्युअल मेंबरशिप, म्हणजे पती पत्नी एकाच मेंबरशिपमध्ये पती पत्नी दोघंही मेंबर्स असतात. म्हणजे ही कुटुंब संस्था आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. अशा प्रकारे त्याचं काम चालतं. आणि ह्या शाखा आणि शाखाच्या ॲफिलिएटेड बॉडीज म्हणजे ट्रस्ट्स किंवा इतर सोसायटीज या पण भारत विकास परिषदेला ॲफिलिएटेड आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतभर याचं काम चालतं. साधारण 1,60,000 ते 70,000च्या दरम्यान आपले मेंबर्स आहेत. क्या बात आहे. प्रचंड मोठी संस्था आहे. आणि राज्य केवळ या भागातच नाही, संपूर्ण राष्ट्रभर त्याचा प्रसार आहे त्याचा. उत्तरेमध्ये आणि मध्य भारतामध्ये चांगला आहे. साऊथ इंडियामध्ये त्यामध्ये थोडा कमी आहे. पण सगळीकडे त्याचा प्रेझेन्स आहे. कोणकोणत्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ही संस्था काम करते? संस्कार आणि सेवा या 2 गोष्टीवर आमचा भर असतो. कारण एकूण आपल्या भारत विकास परिषदेची पंचसूत्री अशी आहे: संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. तर याच्यामध्ये
संपर्क करून त्याच्यानंतर सहयोगानुसार संस्कारपूर्ण सेवा प्रोजेक्ट करणे हे मूळ उद्दिष्ट आहे. म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्र एकात्मता याच्यासाठी भारत विकास परिषद जे काही असेल ते सर्व करतं आहे. तर त्याच्यामध्ये बरेच आयाम आहेत. तर त्यातले बरेचसे आयाम आमचे सहकारी सगळे कव्हर करतील. पण ब्रॉडली मला एवढं सांगता येईल की सेवाभावी संस्था आहे आणि अराजकीय आहे. मुख्य म्हणजे त्याचा कुठल्याही म्हणजे राजकारणाशी संबंध नाही कुठल्याही प्रकारे. खूपच छान. दर्शनजी, आपल्या शाखेची रचना कशा पद्धतीची आहे आणि शाखा प्रमुख, शाखा अध्यक्ष म्हणून तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या आहेत? पिंपरी चिंचवड शाखा ही भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र पश्चिम या प्रांतांतर्गत येते. ही शाखेचा हा जो विस्तार आहे, पिंपरी चिंचवड शाखेचा विस्तार तळेगावपासून निगडी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, भोसरी इथपर्यंत असा विस्तारलेला आहे. त्या अर्थाने पिंपरी चिंचवड शाखा आहे ही सगळ्यात मोठी शाखा आहे. या शाखेचे साधारणतः 50च्या आसपास मेंबर आहेत. ही मेंबरशिप जी असते ही ड्युअल मेंबरशिप असते, जसं गुजर सरांनी सांगितलं. गुणिले 2 करायचं. गुणिले 2 म्हणजे ही पारिवारिक मेंबरशिप असते. आणि म्हणजे नवरा बायको अशी ही मेंबरशिप असते, पण पूर्ण परिवार जोडलेला असतो या शाखेशी. आणि साधारणपणे प्रत्येक शाखेच्यामध्ये मिनिमम 40 असावेत अशी एक अपेक्षा असते. त्यानुसार 50च्या वरती आत्ता सध्या मेंबरशिप आहे आणि ती दरवर्षी वाढतच जाते. साधारणतः पारंपरिक पदं जी असतात, म्हणजे शाखा अध्यक्ष, खजिनदार, सचिव अशी पारंपरिक पदं तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त जे आपले पंचसूत्री आहेत, आयाम आहेत भारत विकास परिषदेचे, म्हणजे संपर्क, सहयोग, सेवा, समर्पण, तर अशा पंचसूत्रीनुसार त्या गतिविधींचे विभागणी केलेली असते. म्हणजे संपर्क गतिविधी, सेवा गतिविधी, पर्यावरण गतिविधी आता नवीन सुरू झालेलं, म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही तो एक उपक्रम चालू केला आहे. तर अशा गतिविधींच्यामध्ये विभागणी केली जाते गटांमध्ये, आणि त्या प्रत्येक गतिविधीचे गट केले जातात. साधारणतः 4-5 जणांचा एक गट असतो. तो गट त्या त्यांना वर्षभर करण्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवतं. सुरुवातीला एक कॅलेंडर ठरवतं की या वर्षात आम्ही काय काय उपक्रम करणार आहोत, त्याने त्याचं नियोजन करून ते उपक्रम ते पार पाडतात. याच्या व्यतिरिक्त एक महिला आघाडी असते. महिला आघाडी खूप मोठी आघाडी असते, कारण सगळ्या महिला या मेंबर असतातच, त्याच्यामुळे त्यांची एक मोठी टीम असते, मोठा गट असतो त्यांचा. आणि त्या गटांमधून महिलांशी निगडीत उपक्रमांचं आयोजन केलं जातं. नियोजन करतात, आयोजन करतात, आणि हे खूप मोठं काम असं चालतं ब्रँडच्या अंतर्गत. भारत विकास परिषदेचा संस्कार हा आयाम आहे, त्या आयामाविषयी जरा काय सांगाल? आता संस्कार आयाम हा खूप मोठा आयाम आहे. ॲक्च्युली संस्कार आयामाअंतर्गत केंद्राने आम्हाला काही 3 उपक्रम जे दिलेत ते अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय समूहगान स्पर्धा हा एक स्पर्धेचं आयोजन आम्ही करतो. तर ती स्पर्धा म्हणजे समूहगीत असतात, राष्ट्रभक्तीपर गीतं मुलं सादर करतात. तर प्रत्येक शाळांमधून आम्ही ती स्पर्धा आयोजित करतो. प्रत्येक शाळांना आम्ही निमंत्रण देतो. त्या या शाखेच्या अंतर्गत जे कार्यक्षेत्र आहे त्यातल्या सगळ्या शाळा येतात. तशा शाळांमधली मुलं ती गाणं निवडतात. त्याचं एक पुस्तक आम्ही देतो, राष्ट्रीय चेतना के स्वर म्हणून असं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये हिंदी आणि संस्कृत अशी आम्ही गाणी पण लिहून दिलेली असतात सगळी. याच्यावरती शाळेतले संगीत शिक्षक चाली देतात, मुलांकडनं तयारी करून घेतात, आणि ही मुलं स्पर्धेच्या दिवशी ते सादर करतात. आता ह्या स्पर्धा कशा होतात, तर आधी शाखा स्तरावरती स्पर्धा होतात. परीक्षक असतात ते त्यातला उत्तम संघ निवडतात. नंतर तो संघ प्रांतीय स्पर्धेला पात्र होतो. प्रांतीय स्पर्धामध्ये जो विजेता संघ आहे तो क्षेत्रीय स्पर्धासाठी जातो. क्षेत्रीय स्पर्धेमधला विजेता संघ जो आहे तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होतो, आणि मग तिथे फायनल विजेता जो असतो तो ठरतो. ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की एका वर्षी आपले माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे सुद्धा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला आले होते. इतक्या मोठ्या स्वरूपाची स्पर्धा असते. राष्ट्रीय स्पर्धा संपूर्ण भारत एकवटला जातो अशा स्वरूपाची ती स्पर्धा असते. विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळालं, किती अभिमानास्पद त्यांना असेल. तर ही एक पहिला
ही सगळी जी गीतं असतात ही राष्ट्रभक्तीपर गीतं असतात. हिंदीमध्ये गीत सादर केलं जातं आणि संस्कृतमध्ये सादर केलं, अशी 2 गीतं सादर केली जातात. त्यानिमित्ताने मुलं संस्कृतही शिकतात. दुसरी स्पर्धा असते ती भारत को जानो स्पर्धा असते. तर भारत को जानो ही स्पर्धा म्हणजे ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे. म्हणजे हे भारताविषयी सर्व काही असं या पुस्तकामध्ये आहे. ही पुस्तकं आम्ही शाळांमध्ये देतो, सगळ्या शाळांमध्ये. मुलं या पुस्तकांमधून अभ्यास करतात. मग आता भारताची संस्कृती असेल, भारताचा इतिहास, भारताची कला, विज्ञान, इंडस्ट्री, स्पोर्ट्स या सर्व क्षेत्रांशी निगडीत अशी प्रश्न उत्तरं या पुस्तकामध्ये दिलेली असतात. आणि दरवर्षी ही पुस्तकं अपडेट होतात. ही पुस्तकं आम्ही शाळांमध्ये देतो, मुलं त्याच्यावरती अभ्यास करतात. आणि मग आम्ही त्याची आधी सुरुवातीला ऑनलाईन स्पर्धा घेतो, जेणेकरून सर्व मुलांचा सहभाग याच्यावरती होतो. त्याच मुलांमधून जो विजेता संघ असतो तो शाखास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होतो. शाखास्तरीय स्पर्धा आता पुन्हा हेच स्तर याच्यामध्ये शाखास्तरीय, तिथला विजेता संघ प्रांताला, प्रांताचा विजेता संघ क्षेत्र आणि क्षेत्राचा विजेता संघ राष्ट्रीय पातळीवरती, अशी ही स्पर्धा होते. आणि ही खूप मोठी स्पर्धा असते. व्यावसायिक पद्धतीने जी काही प्रश्नमंजुषा म्हणजे क्विज कॉम्पिटिशन जशी घेतली जाते त्याच धर्तीवरती ही स्पर्धा आपण घेतो. त्यानिमित्ताने हे सगळे सहभागी होणाऱ्यांना भारताविषयीची सगळी बारीक सारीक सगळी माहिती होते. सगळी माहिती होते. इनफॅक्ट जे स्पर्धा परीक्षेला जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात UPSC MPSC स्पर्धा परीक्षेसाठी, तर ते विद्यार्थीसुद्धा या पुस्तकांचा वापर करतात. आणि खूप आनंदाची गोष्ट म्हणजे शाळांनी जी लिस्ट दिलेली असते अनिवार्य पुस्तकांची की यावर्षी विद्यार्थ्यांनी पुस्तक आणायची, तर त्या काही शाळांनी या पुस्तकाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये यादीमध्ये केलं की हे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे असं. तर अशा पद्धतीची स्पर्धा असते. आणि एक तिसरी जी अनिवार्य स्पर्धा असते ती स्पर्धा नाही म्हणता येणार त्याला, उपक्रम म्हणू, तर ते गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन असं. म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरुप्रती आदरभाव व्यक्त करणं आणि गुरुने विद्यार्थ्यांप्रती सद्भावना व्यक्त करणं असा एक उपक्रम असतो. त्या उपक्रमाचं पण आयोजन आपण करतो. तर हे 3 अनिवार्य उपक्रम आपण या संस्कार आयामांतर्गत घेतो. आणि आपल्या शाखास्तरीय स्तरावरती एक विशेष प्रोग्राम आपण घेतो, तो म्हणजे व्यसनमुक्ती कार्यक्रम. तर 9वी ते 12वीच्या दरम्यानच्या मुलांमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेऊन मुलांना व्यसनमुक्ती म्हणजे व्यसनांपासून परावृत्त करणं, त्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन करणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि त्यांच्याकडनं प्रतिज्ञा घेणं इथपर्यंत आम्ही. व्यसनमुक्ती म्हणजे व्यसनात झाल्यानंतर होती, पण हे प्रतिबंधात्मक हे करतो. तर हा उपक्रम आम्ही आपल्या शाखा स्तरावरती घेतो आणि आता हा स्प्रेड होत चालला आहे. आता बऱ्याच शाखासुद्धा हा कार्यक्रम घेतात. तर हे 4 उपक्रम आपण संस्कार या आयामांतर्गत घेतो. या आजच्या काळामध्ये संस्कारक्षम पिढी घडण्याच्या दृष्टीने या उपक्रमांचं कसं महत्त्व आहे? खरं म्हणजे संस्कार हाच भारत विकास परिषदेच्या पूर्ण आयामांचा पाया आहे असं म्हणता येईल. कारण संस्कारक्षम पिढी, संस्कारक्षम युवक आणि नागरिक हेच उत्तम राष्ट्र उभारणीचं काम करू शकतात. त्यामुळे संस्कार हा पाया आहे आणि या संस्कारातूनच पुढे सेवाभावी विद्यार्थी किंवा सेवाभावी नागरिक तयार होणं आणि राष्ट्रनिर्मितीचं काम होणं, राष्ट्र उभारणीचं काम होणं हे त्यातून होतं. त्यामुळे संस्कार हे खूप आवश्यक आहे. आता आपण डॉक्टर आपटे सरांकडे येऊयात. नमस्कार. नमस्कार. भारतीय विकास परिषदेचं जे सेवा क्षेत्रात काय काय काम चालतं, सेवा आणि संस्कार या संकल्पनांचा नेमका काय अर्थ आपण लावतो? भारत विकास परिषदेचं जे सेवा कार्य चालतं हे संस्कारावरती आधारित चालतं. आणि जर तुम्ही बघितलं की 1963 साली जेव्हा भारत विकास परिषदेचं कार्य सुरू झालं तेच मुळात सेवा कार्यापासून सुरू झालं आहे. त्यामुळे सेवा हा भारत विकास परिषदेचा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशानं काम होतं. 1963 साली दिव्यांगांना मदत करणं आणि त्याचं पुनर्वसन करणं हा एक आमच्या भारत विकास परिषदेचा मोठा उद्देश आहे. त्याच्याचबरोबर ते आपले देशातील बरीचशी भाग हा ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ग्राम विकास ही योजना भारत विकास परिषदेतर्फे केली जाते. आज 17 राज्यामध्ये 70पेक्षा गावं भारत विकास परिषदेने दत्तक घेतलेली आहेत
आणि तिथे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण या दृष्टीनं तिथे प्रयत्न करते आणि तिथल्या युवकांमध्ये कौशल्य विकास करून ते स्वावलंबी होतील यासाठी कार्यक्रम करते. तिसरा भाग आहे म्हणजे आरोग्य. आजही आपल्याला मूलभूत आरोग्य सुविधा या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आहेत. म्हणून भारत विकास परिषद आरोग्याविषयी वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यावरती सेवा प्रकल्पात वेगवेगळे उपक्रम राबवते. आमचं राजस्थानमध्ये कोटामध्ये 350पेक्षा जास्त बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथे सर्व लोकांना उत्तम प्रकारची सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे चंदीगड येथे मोठं डायग्नॉस्टिक सेंटर आहे. ज्या सर्व लेटेस्ट तपासण्या लागतात त्याची सुविधा तिथे उपलब्ध आहे. पटण्यामध्ये एक दिव्यांगांसाठी विशिष्ट उपचार करणारं एक हॉस्पिटल आहे. सुरुवातीला पोलिओमध्ये ज्या काही डिसॅबिलिटीज होतात त्याच्यामध्ये करेक्टिव्ह सर्जरीज करून ते करण्याचं काम ही संस्था करत होती. परंतु आता पोलिओ निर्मूलन झाल्यामुळे ते काम कमी झालं आहे. पण ज्या मुलांना जन्मतःच काही मस्क्युलोस्केलेटल डिफॉर्मिटीज असतात त्यांच्यावरती उपचार करून त्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. हे झाले राष्ट्रीय पातळीवरचं काम. परंतु पुण्यामध्ये सुद्धा आरोग्याविषयी भारत विकास परिषद खूप काम करते. भारत विकास परिषदेची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जनकल्याण ब्लड बँकेच्या आवारामध्ये आहे आणि तिथे अल्प दरामध्ये या सुविधा उपलब्ध केल्या जातात. आणि त्याचीच एक शाखा सिंहगडच्या पायथ्याशी डोंडजे नावाचं गाव आहे, तिथंसुद्धा ही सेवा मी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याच प्रकारे सामूहिक विवाह, आदिवासी भागांमध्ये तिथल्या मुलाला काम करणं, अशा विविध प्रकारच्या सुविधा भारत विकास परिषदेतर्फे देण्यात येतात. हे दिव्यांग सहाय्य आणि पुनर्वसन या क्षेत्रात नेमकं कसं काम करते आपली संस्था? तर दिव्यांग पुनर्वसन आणि सहाय्यता हे आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की देशाच्या विविध भागामध्ये 13 सेंटर्स आहेत आणि पुण्यामध्ये त्याचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुण्यामध्ये अशी दिव्यांगांसाठी कृत्रिम हात आणि पाय निर्माण करणाऱ्या 2 संस्था आहेत आणि त्यापैकी पिंपरी चिंचवड आणि दक्षिण पुणे शाखा यांच्या सहयोगाने आम्ही स्वाधार नावाचं केंद्र सुरू केलं आहे. आणि या स्वाधार केंद्रातनं दिव्यांगांसाठी कृत्रिम हात पाय हे बनवले जातात आणि त्याचं वाटप केलं जातं. आणि हे कृत्रिम हातपाय आम्ही एकदाच देऊन थांबत नाही, तर हे जे आहेत हे अत्याधुनिक पद्धतीचे आहेत. एक पाय साधारणतः 5 लाख पावलं चालू शकेल एवढी त्याची क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं आम्ही इम्प्रूव्हमेंट करतो आणि याचा लाभ त्या लाभार्थीला त्याच्यामध्ये होत असतो. खरोखरच आधार देण्याचंच काम करतायत. हो, त्याच्यामध्ये ते होतं. आता हे स्व आधार केंद्राचं आपण आत्ता बोलत होतो, हे कृत्रिम अवयव वितरणाचं जे काम आहे ते कशा पद्धतीने चालतं आणि आत्तापर्यंत किती लाभार्थींनी त्याचा फायदा घेतलेला आहे? हे स्व आधार केंद्र जे आहे त्या पिंपरी चिंचवड आणि दक्षिण पुणे या 2 शाखांनी मिळून BVP साऊथ पुणे चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा ट्रस्ट केलेला आहे. कारण कुठलंही केंद्र चालवायचं असेल त्याला आर्थिक बळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतं आणि या ट्रस्टमार्फत हे स्व आधार केंद्र चालवलं जातं. या स्व आधार केंद्राचे आमचे 2 आधारस्तंभ आहेत, ते म्हणजे जयंत जस्ते आणि अनिरुद्ध पाटणकर. हे दोघंही पेशाने इंजिनियर्स आहेत आणि हे या केंद्राचं व्यवस्थापन पाहतात त्याचं. आणि या केंद्रामध्ये जे तंत्रज्ञ आहेत ते कुशल तंत्रज्ञ आहेत. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या आर्टिफिशियल लिम्ब सेंटरमधनं ट्रेनिंग घेतलेले निवृत्त झालेले 6 कुशल तंत्रज्ञ AFMC. तर हे अवयव बनवायचं काम करतं. स्व आधार केंद्राचं काम असतं हे 2 टप्प्यामध्ये होतं. कारण हे प्रत्येक व्यक्तीला जो आपण अवयव देतो तो अवयव त्याच्या गरजेप्रमाणे बनवण्याचं आवश्यक असतं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा एक मेजरमेंट कॅम्प घेतो. तिथे त्या लोकांचे अवयवाची मोजमापं घेतली जातात आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना हे आर्टिफिशियल लिम्स असतात ते दिले जातात. तर आता हा जो आर्टिफिशियल लिम्ब आहे हा आधुनिक पद्धतीचा आहे. जर तुम्ही पूर्वी बघितलं असेल
तर जयपूर फूट म्हणून होता किंवा असा तो ठोकळ्यासारखा होता. तर हा जो आर्टिफिशियल लिंब आहे, ज्यांचा पाय गुडघ्याच्या वरती कापला गेलेला असेल त्याला याच्यामध्ये जॉईंट आहे आणि त्यामुळे अशा व्यक्ती हे आपल्यासारख्या बसू शकतात, कमोडचा उपयोग करू शकतात आणि त्यांचं जीवन असतं ते त्याच्यामध्ये सुकर होतं. आमची ही स्वआधार जी संस्था आहे ती संस्था ATG खाली रजिस्टर्ड संस्था आहे, त्याला CSR सर्टिफिकेशन आहे. त्यामुळे डोनर्स करून जे काही त्याच्यामध्ये डोनेशन्स येतात त्याचा योग्य प्रकारे विनियोग होतो. आत्तापर्यंत आम्ही सातारा, कोल्हापूर, बेळगाव आणि अहिल्यानगर आणि तळेगाव हे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही या ठिकाणी वेगवेगळी शिबिरं घेतली आणि या पहिल्या वर्षामध्ये 500 लोकांपेक्षा जास्त गरजूंपर्यंत पोहोचणं हा आमचं उद्दिष्ट होतं आणि हे या महिन्याअखेर ते उद्दिष्ट आम्ही पूर्ण करतो. महिला आणि बालविकास क्षेत्रामध्ये ॲनिमिया मुक्त भारत ही आपण योजना राबवत आहे, तर त्याविषयी जरा सांगितलं तर बरं. ॲनिमिया हा आपला देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हो, त्याला आपण रक्तक्षय म्हणूया. म्हणजे जेव्हा पुरुष किंवा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 12 ग्रॅम% कमी असेल तर तेव्हा आम्ही त्यांना ॲनिमिया किंवा रक्तक्षय म्हणतो. तर आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये वयवर्षे 15 ते 50 वर्षापर्यंतच्या स्त्रियांमध्ये हे ॲनिमियाचं प्रमाण 55 ते 60% आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲनिमिया असेल तर अशा स्त्रियांची, मुलींची शारीरिक क्षमता असते ती कमी होते. शालेय मुलींमध्ये जेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं तेव्हा त्यांचं शारीरिक आणि बौद्धिक वाढ पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही आणि विशेषतः स्त्रियांमध्ये जेव्हा गर्भवती स्त्रिया असतात तेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तर होणाऱ्या बाळाचं जी वाढ असते तीसुद्धा त्याच्यामध्ये योग्य प्रकारे होत नाही. म्हणून आम्ही भारतीय विकास परिषदेतर्फे ॲनिमिया मुक्त भारत ही योजना आपण राबवायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये दर्शनजी, मळवलीचा जो शिक्षण ग्राम हा जो काही स्थायी तुमचा प्रकल्प आहे, तर तो कशा पद्धतीने चालतो, का कुठल्या उद्देशाने तो सुरू केला आहे? शिक्षणग्राम हा प्रकल्प मळवलीमध्ये मूल दाम्पत्य चालवतात. ते एक अनाथ आश्रम आहे, म्हणजे जी साधारणतः रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप अशा ठिकाणी जी अनाथ मुलं सापडतात त्या मुलांचं हे अनाथ आश्रम सरकारच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून त्यांना तिथे आणलं जातं आणि तिथे त्यांचं संगोपन आणि वाढ केली जाते. तर त्यांचं ते आश्रम आहे. तिथे साधारणतः आत्ता 140 मुलं मुली आहेत, 70-75 मुली आणि 60-65 मुलं असं ते आश्रम आहे. आणि त्या शिक्षणग्राम अनाथ आश्रमाबरोबर आम्ही 2014 सालपासून, म्हणजे जेव्हा आमची ब्रँच स्थापन झाली पिंपरी चिंचवड शाखा, तेव्हापासून आम्ही त्या संस्थेशी जोडले गेलेले आहोत. तर तिथे आम्ही एक मूठ धान्य या उपक्रमाअंतर्गत आमच्या सगळ्या मेंबर्सकडून आम्ही धान्य गोळा करतो आणि तिथे दर महिन्याला 600 किलो गहू देणं हे तेव्हापासून चालू केलं होतं. ते आजतागायत गेली 10 वर्ष सलग अखंडितपणे चालू आहे. तर त्यांना आम्ही धान्य देतो. तिथे आता 140 मुलं आहेत, त्याच्यामुळे तिथे रोजच्या पोळ्या लाटणं हा पण एक मोठा टास्क असतो. तर तिथे आम्ही त्यांना एक रोटी मेकर मशीन दिलं की जिथे मग ते आटा बनला जातो, त्याचे गोळे बनतात आणि मग त्याची चपात्या होतात आणि ते भाजून तयार होतात. तर असा कंप्लीट सेटअप आम्ही तिथे तो ऑटोमेशन करून त्यांना दिला आहे. आता तो चालवण्यासाठी गॅसची उपलब्धता पण असायला पाहिजे. सतत त्यांना तिथे गॅसच्या टाक्या मागवणं, आर्थिकदृष्ट्या कधी त्रास होतो. तर मग आम्ही त्यांना तिथे बायोगॅस प्लांट पण आम्ही त्यांना तिथे हा स्थायी प्रकल्पांतर्गत हे सगळं आम्ही तिथे प्रोव्हिजन्स केलेलं आहे. तर तो गॅस प्रकल्प चालू आहे, त्याचं रोटी मेकर मशीन त्याच्यावरती चालतं आणि विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली जेवणही तिथे मिळतं, कारण धान्य पण आम्ही तिथे देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त मुलींच्या आणि मुलांच्या हायजीनसाठी तिथे चांगल्या पद्धतीची टॉयलेट्स बांधून देण्याचं आम्ही काम केलं आहे. गेल्या वर्षी आम्ही 10 टॉयलेट्स तिथे, टॉयलेट्स आणि बाथरूम असं सगळं बांधून दिलं. यावर्षीसुद्धा आम्ही 10 टॉयलेट्स आणि बाथरूम तिथे बांधून दिले आणि मुलींच्या स्पेशली हायजीनचाही प्रश्न आम्ही तिथे. एक मुलींचं वसतिगृह आणि बेडसाईड नर्सिंग कोर्स पण काहीतरी आपण चालवतो.
आता बेडसाईड नर्सिंग कोर्स हा एक आम्ही उपक्रम यावर्षी चालू करणार आहोत. इथे आकुर्डीमध्येच एक सेवाभावी संस्था आहे, मातृछाया वृद्धाश्रम म्हणून. आपले सुहासजी गोडसे म्हणून आहेत, तर ते चालवतात ते वृद्धाश्रम. नगरपालिकेने त्यांना जागा पण दिली आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ते वृद्धाश्रम चालवतात. योगायोगाने आम्ही त्यांच्याशी संपर्कात आलो. त्यांना काही साहित्य आम्ही वृद्धाश्रमाला रेग्युलरली आम्ही तिथे देत असतो आणि जाणं येणं झालं तेव्हा आमच्या लक्षात आलं की नर्सिंग ही, बेडसाईड नर्सिंग ही आता आपल्या समाजाची पण गरज आहे आणि ती गरज भागवण्याकरता नर्सेस उपलब्ध असणं ही सुद्धा आवश्यकता झाली आहे. तर आपण एक नर्सिंग कोर्स चालू करू शकतो का, याच्यावरती आम्ही बराच विचार केला. डॉक्टर आपटे पण सोबत होते आणि आमच्या ब्रांचचे सगळे मेंबर्स आम्ही एकदा मीटिंग घेतली आणि मग आम्ही विचार केला की एक नर्सिंग कोर्स आपण चालू करूयात. योगायोगाने सुहासजी गोडसे पण तयार होते, जागाही उपलब्ध होती. तर आता आम्ही तो नर्सिंग कोर्स आम्ही तिथे चालू करतो. तो सर्टिफाईड कोर्स असेल, जे समाजातील अंडर प्रिव्हिलेज असं म्हणू, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तो कोर्स असेल. पूर्णपणे मोफत नसेल, काही त्याची नाममात्र शुल्क असेल, परंतु उरलेले शुल्क आम्ही आमच्या संस्थेमार्फत आपण ते त्यांना देऊ आणि त्या मुलांसाठी एक कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. तिथून मुलं पास झाल्यानंतर त्यांच्यासाठी रोजगारही उपलब्ध होतील, अशा उद्देशाने आपण तो या उपक्रमाचा समाजावर कसा परिणाम होणार आहे? यातून जी मुलं तयार होणार ती काय प्रकारची सेवा समाजावरती परिणाम म्हणजे समाजाला आज गरज आहे नर्सिंगची, तर ती मिळेल आणि या मुलांना रोजगार मिळेल. तर असा साधारणतः एक तो त्या प्रोजेक्टचं स्वरूप असणार आहे. डॉक्टर आपटे, टेलिमेडिसिन म्हणजेच ऑनलाईन वैद्यकीय सल्ला या प्रकल्पाची संकल्पना कशी सुचली? योग्य प्रश्न आहे. याच्यामागची थोडीशी मी भूमिका सांगतो. तुम्ही मगाशी मला विचारलं होतं की सेवा आणि संस्कार याचा काय असोसिएशन आहे. तर हा प्रोजेक्ट आम्ही जो घेतला त्याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी हे दरवर्षी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार देते सेवाभावी संस्थांमध्ये. तर आमचे एक सभासद आहेत सागर पाटील आणि अनघा पाटील. त्यांच्याकडे या शुभान फाउंडेशनचे डॉक्टर नंदी गेल्या 4 वर्षापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता, ते त्यांच्या घरी राहिले होते आणि तेव्हा त्यांचा मुलगा मानस हा त्यांचा कार्यानं प्रभावित झाला आणि प्रभावित झाल्यानंतर डॉक्टर नंदींनी आम्हाला भारत विकास परिषदेला गेल्या वर्षी विनंती केली की तिथं एक फ्लोटिंग व्हिलेज म्हणून आहे. म्हणजे त्या फ्लोटिंग व्हिलेजमध्ये अशा 400 फॅमिलीज आहेत की त्या सतत तरंगत्या घरावरती राहतात. लोकटाक लेक फ्लोट हां, आणि त्याच्यामध्ये बायोमास असतात. तिथल्या मणिपूरमध्ये आहे ना हे मणिपूरमध्ये कुठलं नाव, गावाचं नाव? खामकाँग अच्छा. म्हणून तिथं आहे, ओके. फ्लोटिंग व्हिलेज आहे. तर तिथल्या लोकांसाठी वैद्यकीय मदत करण्यासाठी काय प्रोजेक्ट करता येईल का म्हणून केलं आणि त्या प्रत्येक 2 ठिकाणी असा प्रोजेक्ट त्यांना करायचा होता आणि त्याची प्रत्येकी 8 लाख रुपये त्या प्रोजेक्टची कॉस्ट होती. तेव्हा हे मानसच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने म्हणाले की याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल का म्हणून तो आणि त्यांच्या मित्रानं ते सिटी प्राईड, हा आत्ता मुलगा 8वीमध्ये आहे, आता 9वीत जाईल. तर त्यांनी त्या सिटी प्राईडच्या मॅनेजमेंट पुढे केले की यांच्यासाठी आम्हाला काही करायची मदत करायची इच्छा आहे आणि म्हणून त्याने वेगवेगळे उपक्रम केले. संगीताचे कार्यक्रम केले, चित्र काढली, त्याची विक्री केली आणि त्या मुलानं यासाठी 4 लाख रुपयाचं डोनेशन त्याच्यामध्ये जमवलं आणि भारत विकास परिषदेने अजून 4 लाख रुपये गेलो. आम्ही 2 ठिकाणी हे प्रोजेक्ट करतो आहे. डॉक्टर नंदीनी तिथे सोलर पॅनल्स बसवून इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था केली, इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आणि त्यामध्ये आम्ही हे टेलिमेडिसिनचा प्रोजेक्ट आहे तो त्याच्यामध्ये सुरू केला आहे. त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे आणि निगडी प्राधिकरणातले डॉक्टर शिरीष शेंडे आणि डॉक्टर मंजुषा शेंडे हे टेलिमेडिसिनसाठी मदत करतात. त्याच्यावरती आमचे 2 सेशन झाले आणि त्यामध्ये आम्ही एक सुमारे 15 ते 16 लोकांना वैद्यकीय सल्ला त्याच्यामध्ये दिलेला आहे. हे दुर्गम भागातली जी गावं असतात त्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे? हा खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथे सुविधा नसतात. तिथले जे कोऑर्डिनेटर आहे त्यांचं पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्या तिथल्या लोकांचं ब्लड प्रेशर घेतात,
ब्लड शुगर चेक करतात आणि ते आम्हाला कन्व्हे करतात. मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो आणि त्यांना विशिष्ट काही जर का आधुनिक टेस्ट लागणार असतील तर ते डॉक्टर नंदी तिथे दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलबरोबर त्यांनी टायअप केलं आहे आणि तिथे त्यांची सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या जिथे दुर्गम भाग आहे तिथे टेलिमेडिसिन हे अत्यंत उपयुक्त असलेली सुविधा आहे असं मला वाटतं. वा, फारच छान. तर प्रभू देसाई साहेब, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. भारत विकास परिषदेचं पर्यावरण विभाग कशा पद्धतीने काम करतो आणि काय काय उपक्रम त्या अंतर्गत राबवले जातात? पर्यावरण हा तुलनेनं नवीन आयाम आहे भारत विकास परिषदेमध्ये आणि त्याचे 4 घटक आहेत पर्यावरण आयामाचे. एक म्हणजे झाडं लावणं पहिला, दुसरा जलसंधारण आणि तिसरं आहे त्याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच असणारा प्लास्टिकचा वापर आणि परिसंवाद आयोजित करणं किंवा जाणीव पसरवणं सगळीकडे, सोशल अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो पर्यावरणाबाबत. आणि याचा मुख्य हेतू म्हणजे सशक्त आणि शाश्वत जीवन पद्धती आणि संस्कृतीची काळजी तर घेतो आपण, संस्कृतीबरोबर प्रकृतीची काळजी घेणं हा मेन हेतू आहे. आणि याचे म्हणजे आता ह्या प्रत्येक आयामामधलं आता झाडं लावणं याचा हेतू काय तर झाडं लावणं, हिरवा पट्टा वाढवणं, हरित पट्टा वाढवणं, हवेचं शुद्धीकरण करणं आणि म्हणजे हवा शुद्ध आपोआपच होते झाडं लावल्यावर. आणि नुसतं झाडं लावणं असं नाही तर त्याची काळजी, लावलेली देशी झाडं विशेषतः आणि लावलेल्या झाडांची काळजी घेणं हे पण म्हणजे नुसतं झाडं लावून बा झालं असं नाही तर लावलेल्या झाडांची काळजी घेणं हे त्याच्यामध्ये येतं झाडं लावण्याच्या ह्याच्यात. दुसरं जलसंवर्धन आणि जलसंधारण. याच्यामध्ये वॉटर सोर्सेस म्हणजे एक तर पावसाच्या पाण्या जिरेल याच्यासाठी जे काही वॉटर सोर्सेस आहेत, तलाव, पाणी किंवा हे याची काळजी घेणं, त्याच्याबद्दलचे अवेअरनेस, त्यांच्या स्वच्छतेबद्दलचे अवेअरनेस. जर ते म्हणजे जुने झाले असतील तर त्यांचे उपसे म्हणजे खेड्यापाड्यामध्ये बऱ्याच वेळा होतो उपसे किंवा काही सोर्स असतील तर त्यांची काळजी घेणं, त्यांची बांधणी करणं. नंतर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याच्या रिलेटेड माहिती पुरवणं किंवा वॉटर मॅनेजमेंट आपण ज्याला व्यवस्थापन म्हणतो पाण्याचं, हे म्हणजे जलसंवर्धन आणि जलसंधारणमध्ये येतं. प्लास्टिक यूजमध्ये अवेअरनेस म्हणजे शाळांमध्ये विशेषतः की आणि सगळ्यांमध्ये आणि सिंगल यूज प्लास्टिक एकदाच यूज केलं म्हणजे वापरलं फेकून दिलं असं न करता त्याचा पुनर्वापर कसा होईल. अगदी म्हणजे आपण जर टाळू शकत नसेल वापर तर कमीत कमी पुनर्वापर कसा होईल ते बरं. आणि पर्याय वेगवेगळे पर्याय उपलब्ध करणं म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीच्या ऐवजी आपण म्हणतो की कापडी पिशवी वापरा. तर नुसतं ते म्हणून नाही, आम्ही कापडी पिशव्यांचं वाटपही करतो असं म्हणजे तो एक आहे तो. आणि परिसंवाद ह्याचबरोबर जिकडे जिकडे झाडं लावतो, आता शाळांमध्ये वगैरे झाडं लावायचे प्रोग्राम करतो आम्ही, तिथे मुलांचा सहभाग हे करतो. भारत विकास परिषदेच्या काही शाखा ज्या आहेत त्या सीड बॉल आपण ज्याला म्हणतो ते तयार करतात, ते मुलांकडनं करून घेतात. सो आपोआप अटॅचमेंट बरोबर, मुलांचा सहभाग आला की त्यांची अटॅचमेंट राहते त्याच्याबद्दल. आता जसं आमच्या दुगड सरांनी उल्लेख केला की शिक्षण ग्राममध्ये आम्ही भरपूर झाडं लावली, ती त्या मुलांकडनं लावून घेतली. आता काय होतं, त्या मुलाला ते झाड मोठं झालं, जांभळाचं झाड, की ते दिसतं आणि त्याला त्याच्यातली अटॅचमेंट, जो जांभळं खातो तेव्हा त्याला ती आत्मीयता वाढते. म्हणजे हेच तो पुढे पण त्यांच्या मुलांना सांगेल की बाबा झाडं लावल्यानं काय होतं किंवा हे त्याचा अनुभव असतो. आणि मग हेच परिसंवाद त्याच्यामध्ये होतात, मग त्याच्यातनं अवेअरनेस तयार होतो. फारच छान. पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने भविष्यात पर्यावरणविषयक कोणकोणते उपक्रम राबवण्याची योजना आहे? आता गणपती जवळ आले तर आम्ही एक उपक्रम राबवतोय असा की शाडू मातीचे गणपती म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस न करता शाडू मातीचा गणपती बनवणं. म्हणजे तो कसा बनवणार त्याचे एक 2 कार्यशाळा आपण ज्याला म्हणतो प्रयोग, ते एक उपक्रम आहे तो. नंतर शाळांमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा वापर आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण मुलांना सांगितलं की आपोआप ते मोठे होतात, तेव्हा ते नवीन पिढी तशी घडत जाते. हा एक उपक्रम आहे आम्ही जो करणार आहे तो. नंतर एक
मोठा प्रोजेक्ट आमचा घ्यायचा चालला, ज्याच्यात पर्यावरण हा पूर्ण आयाम आणि सेवामधला अगदी समग्र ग्रामविकास असं नाही मी म्हणणार, पण एक सक्षम ग्राम असं करायचा एक प्रोग्राम आमचा प्रोजेक्ट आहे मोठा, आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आधी इथे मावळमध्ये आपल्याकडे एक दिवड नावाचं गाव आहे आणि गावाची लोकसंख्या तशी कमी आहे, 2-2.5 हजार उत्पन्न म्हणजे लोकसंख्या आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीचं उत्पन्न पण काही फार नाही. आणि अगदी ते डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे, कदाचित ते म्हणजे घाटमाथ्याला जातानाचं शेवटचं गाव असेल. आणि ह्या गावामध्ये काय होतं की इथनं बॅकवॉटर साधारण 10 किलोमीटरवर आहे, पण गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं नंतर, आणि पंपिंग करून पाणी आणायला लागतं, ज्याचं बिल महिन्याचं जवळ 20-25 हजार रुपये. मग ते त्या ग्रामपंचायतीला परवडत नाही. बरं, हे तसे नशीबवान गाव आहे असं मी म्हणेन, कारण यांच्याकडे त्या डोंगरात ज्याच्या पायथ्याशी हे आहे तिथे 7-8 वॉटर सोर्स आहेत, म्हणजे जिवंत झरे आहेत. आणि त्याचं पाणी काही वर्षापूर्वी एका संस्थेने त्यांना मदत करून आणून दिलं होतं, पण आता ते सगळं खराब झालं आहे. तर ते आम्ही पुनर्बांधणी त्याची करणार आहे. आणि म्हणजे तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे. दुसरं त्याला हे करायचं म्हणजे त्याच्याच वरती गावाकडे जवळजवळ 60 ते 100 एकर जमीन आहे. तिथे भारतीय पद्धतीचे वृक्ष लावायचा आमचा विचार आहे एवढ्या मोठ्या जमिनीत. अर्थात एवढं मोठं काम आहे ते टप्प्याटप्प्याने करणार आम्ही पुढच्या, आणि जेणेकरून हे जे वॉटर सोर्सेस आहेत त्यांना कायम वर्षभर पाणी राहील, आणि हेच पाणी गावाला त्याला विजेचा वापर लागणार नाही. ग्रामीण भागामध्ये देवराई म्हणून प्रकार असतो, अगदी खरं, त्या पद्धतीने ते विकसित होऊ शकेल. आणि ते देवधारा म्हणजे जी 12ही महिने वाहणारं पाणी, अशा पद्धतीचं ते फार सुंदर आणि कल्पना आहे. याच्यात दुसरं गोष्ट म्हणजे इथे कुठेही इलेक्ट्रिसिटीचा वापर नाही, कारण ते नैसर्गिक उतार असल्यामुळे उतारानंच ते खाली येणार आणि खालच्या टाक्यांमध्ये जमा होणार आहे. आणि 2-2.5 हजार लोकसंख्येला ते पुरेसं होईल पाणी, म्हणजे त्यांच्या नुसत्या गरजाच असं नाही, बाकीच्याही हे करायला. आणि ह्याचबरोबर त्या ग्रामपंचायतीकडे बरीच पडीक जमीन आहे, तर त्याच्यासाठी आम्ही गायरांतर वनासाठी आहे, पण अशी पण पडीक जमीन आहे ज्याच्यावर आमचा विचार आहे. आम्ही काही कंपन्यांशी बोलतोय आता की सोलर पॅनल बसवले तर त्या गावाला एक स्थावर उत्पन्न तयार होईल त्या ग्रामपंचायतीला. जी ग्रामपंचायत काय हल्ली म्हणजे गाव आपण बघतो, गावाची लोकसंख्या आधीच कमी आहे आणि तिथनं सगळे लोक शहराकडे पळायला बघतात. तर मग त्या ग्रामपंचायतीला जर उत्पन्नाचा सोर्स झाला तर मग बाकीचे उपक्रम तिथे इतर राबवणं सोपं होईल, आणि मग ही जी शहराकडे पळणारे लोक आहेत ते कदाचित तिथे थांबतील. फारच छान. या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल किशोरजी, डॉक्टर आपटे, दर्शनजी आणि प्रभुदेसाई साहेब, आपल्या या ठिकाणी आलात आणि ही माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. समारोपापूर्वी दर्शनजी, ज्या कुणाला या उपक्रमामध्ये तुमच्या संस्थेच्या सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर्वप्रथम विवेकजींचेही आभार. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आपल्या सर्वांच्या समोर भारत विकास परिषदेची विस्तृत माहिती देण्याची संधी दिलीत. मी विवेकच्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करीन की भारत विकास परिषदेचे उपक्रम आपण आता ऐकलेच असतील, पाहिले असतील, तर या उपक्रमांमध्ये जरूर सहभागी व्हा. आपण भारत विकास परिषदेचे मेंबरही होऊ शकता आणि यथाशक्ती आपण भारत विकास परिषदेच्या जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आमचं, तिथे तुम्ही दानही देऊ शकता. आणि राष्ट्र उभारणीचं जे काम परिषदेतर्फे चालतं, आपल्या दोन्ही शाखांतर्फे चालतं, तर त्यामध्ये आपलं योगदान देऊ शकता. तर त्याची मेंबर होण्यासाठीची लिंक आणि ट्रस्टचं अकाउंटचे डिटेल्स आपण लिंकमध्ये देतच आहोत. तर कृपया त्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त संख्येने मेंबरशिप घ्यावी असं आवाहन मी आपल्याला करेन. धन्यवाद. आजच्या संवादातून भारत विकास परिषद ही केवळ एक संस्था नसून सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपणारी एक व्यापक चळवळ असल्याचं स्पष्ट झालं. दिव्यांग पुनर्वसन, महिला व बाल आरोग्य,
शिक्षण, पर्यावरण, संस्कार व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रात परिषद उल्लेखनीय कार्य करत आहे. या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल CA किशोरजी गुजर, दर्शन दुगड, डॉक्टर रामचंद्र आपटे व श्री विजय प्रभुदेसाई यांचे मनपूर्वक आभार. आपण पाहत होतात विवेक संवाद. हा भाग आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कॉमेंट करून आपले मत नक्की कळवा. अशाच दर्जेदार मुलाखती व समाजोपयोगी विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. नमस्कार.